नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे डी सम फॉर्म्युला. त्यापूर्वी मी सांगू इच्छिते की नॉर्मली आपण काय करतो, एखाद्या गोष्टीची टोटल काढताना सम फॉर्म्युला यूज करून काढतो. ते नॉर्मल गोष्ट आहे. बट समजा तुम्हाला या ठिकाणी क्वांटिटीची सम पाहिजे, बट फक्त क्वांटिटीची सम कशी पाहिजे, क्वांटिटीची सम पण ती त्याच्या नावासोबत, म्हणजे ॲटम नेमच्या नुसार त्या क्वांटिटीची सम पाहिजे. म्हणजे मी इथे ॲटम नेम टाकला की फक्त त्या ॲटमच्याच क्वांटिटीची मला इथं काय मिळाली पाहिजे, सम मिळाली पाहिजे. तर यासाठी आपण काय करणार आहे, तर यासाठी डी सम हा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर चला तर मग कसा यूज करायचा पाहूया. तर डी सम फॉर्म्युला यूज करण्यासाठी इक्वल टू डी सम ओपन ब्रॅकेट. आता आपल्याला टेबल मधील डाटा सिलेक्ट करून घ्यावा लागेल, कॉमा. त्यानंतर मला या कशाची सम पाहिजे, कंपनीची सम पाहिजे, क्वांटिटीची, प्राइसची, अमाऊंटची, तर ते सिलेक्ट करावं लागेल. तो फील्ड काय करावा लागेल, आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. तर मला क्वांटिटीचं सम पाहिजे, त्यामुळे मी काय केले, क्वांटिटी ही फील्ड चूज केली, कॉमा. त्यानंतर आपल्याला ॲटम नेम टाकल्यानंतर काय मिळाली पाहिजे, त्या ॲटमची सम पाहिजे. त्यामुळे इथे ॲटम नेमचा आपण काय करतोय, कॉलम सिलेक्ट करतोय. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर ही टोटल झाली सर्व क्वांटिटीची सम. इथे बघू शकता, इथे ही 62 आहे आणि इथे ही 62 आहे. आता समजा मी पर्टिक्युलर एखादा ॲटम नेम टाकला, तर मला काय मिळेल, इथे फक्त त्याच ॲटमच्या क्वांटिटीची सम मिळून जाईल. आता या ठिकाणी मी फॉर एक्झाम्पल साठी CPU टाकलं आणि एंटर केलं. तर तुम्ही बघू शकता इथे काय मिळाले मला, CPUच्या क्वांटिटीची टोटल किती आहे, 20. CPUच्या क्वांटिटीची सम काय आहे, 20. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. 2 या ठिकाणी बघू शकता, 2 6 8 झाले, 8 आणि 8 16 आणि 17, 17 17 आणि 3 20. करेक्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे ॲटम नेम चेंज केला की तुम्हाला काय मिळेल, त्या ॲटमच्या अकॉर्डिंग त्याच्या क्वांटिटीची सम तुम्हाला काय मिळेल, या ठिकाणी भेटून जाईल. तर अशा प्रकारे आपण आज पाहिला आहे डी सम फॉर्म्युला. कसा वाटला कमेंट करून सांगा. उद्या आपण डी सम फॉर्म्युला विथ मेनी कंडिशन पाहणार आहे. तोपर्यंत थँक्यू.